हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो। या काळात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की यामुळे त्यांना समाधान मिळते आणि ते आपल्याला आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात। हे भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन अमावस्येपर्यंत चालू असते। पितृपक्षात तर्पण आणि पिंडदान अर्पण करून पितरांना प्रसन्न केले जाते। पितृपक्ष हा सुमारे 15 दिवसांचा कालावधी असतो, ज्यामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांना अन्न आणि नैवेद्य अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात। असे मानले जाते की यावेळी पितृलोकापासून पूर्वज पृथ्वीवर येतात। पाहिलं तर हा पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उत्तम काळ मानला जातो। दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीला पितृदोषाने त्रास होत असेल तर पितृपक्षाच्या काळात तो त्यापासून मुक्ती होण्यासाठी उपाय करू शकतो, जे फायदेशीर ठरतात। पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत चालते। यावेळी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाला असून ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। या काळात लोक आपल्या पितरांसाठी अश्विन कृष्ण पक्षात तर्पण आणि श्राद्ध इत्यादी विधी करतात। याला श्राद्ध असेही म्हणतात। सध्या पितृपक्ष सुरू असून 16 दिवसांचे श्राद्ध पक्षात सनातन धर्मीय त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व वैदिक विधी करतात। परंतु दानवीर कर्णाच्या चुकीमुळे 16 दिवसांचा पितृपक्ष साजरा केला जातो। हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि कर्णामुळेच पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे। त्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया। पुराणानुसार पितृपक्षात दान आणि पुण्य करण्याची विशेष तरतूद आहे आणि त्याचे फळ आत्म्याला स्वर्ग प्राप्त करते। महाभारतानुसार सर्वात अगोदर महान तपस्वी आत्र्यांनी महर्षी निमी यांना श्राद्धाचा उपदेश केला। त्यानंतर महर्षी निमी यांनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली। महर्षींना पाहून इतर ऋषींनीही पितरांना अन्नदान करण्यास सुरुवात केली। सतत श्राद्ध भोजन केल्याने देव आणि पितृ पूर्ण झाले। पुराणातही पितृपक्षाला खूप महत्त्व दिले गेले आहे। याचे वर्णन अनेक पौराणिक कथांमध्ये आहे, परंतु महाभारतात श्राद्ध का केले जाते हे फार कमी लोकांना माहिती असेल। पितृपक्षातील श्राद्ध महाभारत काळापासूनच सुरू झाले आहे। भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरांना श्राद्धविधीची माहिती दिली होती। यामागची संपूर्ण कथा अशी आहे की हिंदू धर्मात पूर्वजांना 84 लाख प्रजातींपैकी एक मानले जाते। असे मानले जाते की जेव्हा हे परमात्मा विविध जगामध्ये तृप्त होतात तेव्हा तो त्या व्यक्तीला आपला आशीर्वाद देतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला धन, यश, कीर्ती इत्यादी मिळते आणि कुटुंब वाढते। अशा प्रकारे पाहिल्यास पितृपक्षादरम्यान केले जाणारे श्राद्ध हे आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे। त्यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी समृद्धी देतात। असे मानले जाते की जेव्हा सूर्यपुत्र कर्णाचा आत्मा त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला तिथे खाण्यासाठी अन्नाऐवजी भरपूर सोने देण्यात आले। त्यानंतर त्याने भगवान इंद्रांना त्याचे कारण विचारले। इंद्रदेवांनी कर्णाला सांगितले की पृथ्वीवर राहून त्याने आपल्या पितरांसाठी कधीही अन्नदान, तर्पण वगैरे अर्पण केलं नाही। तेव्हा कर्णाने उत्तर दिले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने नकळत ही चूक केली आहे। परोपकारी कर्ण त्याच्या परोपकारासाठी ओळखला जात असे आणि त्याने आयुष्यभर गरीब गरजूंना पैसे आणि सोने दान केले होते। आपल्या दारात आलेल्या कोणालाही तो पैसे न देता परत जाऊच देत नव्हता। पण कर्णाने त्याच्या हयातीत अन्नदान कधीच केले नाही। शेवटच्या क्षणी जेव्हा कर्ण नश्वर जग सोडून स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला भरपूर सोने देण्यात आले आणि त्याला काही खायला दिले गेले नाही। कर्णाने भगवान इंद्रांना याचे कारण विचारल्यावर देवराज इंद्राने त्यांना सांगितले की त्याने आयुष्यभर फक्त सोनेच दान केले आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कधीही त्याने अन्नदान केले नाही, म्हणून त्याला अन्न दिले गेले नाही। तेव्हा कर्णाने या विषयावर आपले अनभिज्ञता व्यक्त करत अन्नदानाचे महत्त्व आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले। कर्णाला जेव्हा त्याची चूक समजली तेव्हा त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी 16 दिवसांसाठी परत पृथ्वीवर पाठवण्यात आले। या 16 दिवसात कर्णाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तर्पण केले, भुकेल्यांना आणि गरिबांना अन्नदान केले आणि मग तो स्वर्गात परत गेला।
तेव्हापासून पितृपक्ष 16 दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. असे मानले जाते की या काळात लोक आपल्या मृत पूर्वजांचे स्मरण करतात आणि भोजनाचे आयोजन करतात. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. कोणी भिक्षा मागायला येतो त्याला कधीही तुम्ही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. पूर्वज आपल्या मुलांना त्रास देऊ इच्छित नाहीत. ते खूप दयाळू आहेत, परंतु त्यांच्या मुलांच्या दुर्लक्षामुळेच ते दुःखी होतात. कारण त्यांची मुलं श्राद्ध आणि पिंडदान वगैरे केल्यावर त्यांना समाधान मिळते आणि ते त्यांच्या मुलांना संपत्ती देतात. त्यांच्या आनंदासाठी आशीर्वादही देतात. पूर्वजांना त्यांच्या मुलांनी त्यांच्या समाधानासाठी फारसे काही करावे असे वाटत नाही. भक्तिभावाने केलेले श्राद्ध ते आनंदाने स्वीकारतात. पितृपक्षाची पौराणिक कथा भक्तीशिवाय अपूर्ण आहे असेही म्हटले आहे. एकदा पक्ष्यांचा राजा गरुडाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे भगवान, पृथ्वीवर लोक आपल्या मृत पूर्वजांची श्राद्ध करतात आणि आपल्या आवडीचे अन्न ब्राह्मणांना देतात, पण पितरांना पृथ्वीवर येऊन श्राद्धाच्या वेळी अन्न खाताना कोणी पाहिले आहे का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडा, तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मी तुम्हाला देवी सीतेसोबत घडलेली एक घटना सांगतो. पुष्कर तीर्थक्षेत्री श्राद्धासाठी निमंत्रित केलेल्या ब्राह्मणांच्या शरीरात सीताजींना तिचे सासरे आणि 3 पूर्वज पाहिल्याची ही कथा ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुडा, तुम्हा सर्वांना माहीत आहे की श्रीराम सीतेसह वडील दशरथ यांच्या आज्ञेनुसार वनात गेले होते. नंतर श्रीरामांना कळले की त्यांच्या वडिलांच्या वियोगामुळे त्यांनी त्यांचा देह त्यागला आहे. वनातून वनात भटकत श्रीरामांनीही सीताजींसोबत पुष्कर तीर्थयात्रा केली. आता श्राद्धाचे निमित्त होते. मग पुष्करमध्ये वडिलांचे श्राद्ध यापेक्षा चांगले काय असू शकते? तीर्थक्षेत्री पोहोचल्यानंतर त्यांनी श्राद्धाची तयारी सुरू केली. श्रीरामांनी स्वतः विविध भाज्या, फळे आणि इतर उपयुक्त अन्नपदार्थ गोळा केले. जानकीजींनी अन्न तयार केले. तिने एक पिकलेलं फळ तयार केलं आणि श्रीरामजींना आदराने निमंत्रित केले. श्रीरामाच्या आज्ञेनुसार सीताजींनी स्वतः श्राद्धविधीची दीक्षा घेतली आणि त्यांनी धर्माचे योग्य पालन केले आणि सर्व तयारी पूर्ण झाली. आता श्राद्धासाठी ऋषी आणि ब्राह्मण येण्याची प्रतीक्षा होती. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी पोहोचला होता आणि तो कुटुंब मुहूर्त होता, म्हणजे दिवसाचा 8वा मुहूर्त किंवा दुपारचा. श्रीरामांनी ज्यांना आमंत्रित केले होते ते सर्व ऋषी आले होते. श्रीरामांनी सर्व ऋषी ब्राह्मणांचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला आणि त्यांना भोजन करण्याची विनंतीही केली. ऋषी आणि ब्राह्मण भोजनासाठी असनस्त झाल्यावर जानकी तिथे भोजन देण्यासाठी आली. पानांनी बनवलेल्या ताटात त्यांनी मोठ्या भक्तिभावाने काही अन्न ऋषींना वाढले. ती ब्राह्मणांमध्ये गेली, पण अचानक जानकी ब्राह्मण आणि ऋषी यांच्यामधून निघाली आणि बाहेर आली. लगेच तिथून निघून गेली. सीता लतामध्ये लपून बसली. श्रीराम हा उपक्रम सर्व पाहत होता. सीतेचे हे कृत्य पाहून श्रीराम थोडे चकित झाले. नंतर श्रीराम यांना वाटले की ब्राह्मणांना भोजन न देता साध्वी सीता लाजेने कुठेतरी गेली असावी. सीताजी एकट्याच का बसल्या होत्या? तेव्हा श्रीरामजींनी विचार केला, अचानक या कारवाईचे कारण काय असावे? आता हे जाणून घेण्याची वेळच नाही. जानकीजींकडून हे जाणून घेण्यापूर्वी मी या ब्राह्मणांना खाऊ घालेल. नंतर त्यांच्याशी बोलून मला कारण समजेल. असा विचार करून स्वतः श्रीरामांनी त्या ब्राह्मणांना भोजन दिले. भोजनानंतर ऋषीमुनींना निरोप देतानाही श्रीरामांच्या मनात हा विचार घुमत राहिला. ब्राह्मण निघून गेल्यावर श्रीराम यांनी विचार केला, सीता असे अनपेक्षितपणे का वागली असेल? श्रीरामांनी आपल्या प्रिय सीतेला विचारले, ब्राह्मणांना पाहून तू लतामध्ये का लपून बसलीस? मला हे योग्य वाटले नाही. त्यामुळे ऋषींच्या भोजनात व्यत्यय येऊ शकतो. श्रीराम म्हणाले, हे सीता, तुम्हाला माहीत आहे का, ऋषी आणि ब्राह्मण यांना पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. तरी तुम्ही हे असे का केले? मला याचे कारण जाणून घ्यायचे आहे. कृपया मला त्वरित सांगा. श्रीरामांनी हे सांगितल्यावर सीताजी तोंड खाली करून समोर उभ्या राहिल्या आणि डोळ्यात अश्रू आणून त्या म्हणाल्या, हे भगवान, मी इथे पाहिलेले आश्चर्य तुम्ही ऐका. या श्राद्धात उपस्थित असलेल्या ब्राह्मणांच्या पुढच्या रांगेत मला 2 महापुरुष दिसले, जे अगदी राजांसारखे दिसत होते. ऋषी ब्राह्मणांमध्ये सुशोभित राजे महाराजांसारखे महापुरुष पाहून मी मात्र थक्क झाले.
त्यामुळेच मला तुमच्या वडिलांचे दर्शन झाले. त्यांनी सर्व प्रकारची राजेशाही वस्त्र आणि दागिने देखील शोभले होते. तुमच्या बाबांना बघितल्यावर मी तुम्हाला न सांगता एकटीच बाहेर निघून आले. मला फक्त लाज वाटली नाही, तर आणखी एक गोष्ट माझ्या मनात आली आणि नंतर मी हा निर्णय घेतला. हे प्रभू, झाडाचे आच्छादन आणि हरणाचे कातडे घालून मी माझ्या सासऱ्यांसमोर कसं जाऊ शकेन? मी तुम्हाला हे सत्य सांगत आहे. मी त्यांना असे अन्न कसे देऊ शकते? ज्यांच्या दासांचे दास असे अन्न कधीच खात नाहीत. ते अन्न मी स्वतःच्या हाताने माती आणि पानांच्या भांड्यात ठेवून त्यांना कसे देऊ शकते? सर्व प्रकारच्या अलंकारांनी सजलेली मीच आहे आणि तुमच्या वडिलांनी मला त्या अवस्थेत पाहिलं होतं. आज या अवस्थेत मी त्यांच्यासमोर कशी गेले असते? हे पाहून त्यांचेही मन अस्वस्थ झाले असते. मी त्यांना रागाने कसं पाहू शकले असते? हे कोणत्याही प्रकारे योग्य ठरले असते का? या सर्व कारणांमुळे झालेल्या पेचामुळे मी मागे वळले आणि कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून मी दाट लतांमध्ये जाऊन बसले. गरुडजी म्हणाले, हे परमेश्वरा, तुझ्या या कथेने माझ्या शंकेचे योग्य निरसन झाले आहे. श्राद्धात पितर प्रकट होतात आणि श्राद्ध भोजन करणाऱ्या ब्राह्मणांमध्ये असतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.